श्री वरदराजाच्या आपण लघु सिद्धांतिक कौमुदीचा विचार करत होतो. वादी प्रकरणापासून आपल्या विचारामध्ये थोडं परिवर्तन होत आहे. त्यामध्ये आपल्याला सूत्र अशी उद्या सुट्टी आहे म्हणून आज डायरेक्ट शिकवतो, नंतर विचारतो सगळे परवा सार्थ. तुम्हाला काल भूधातू कसा सिद्ध झाला, त्याचे रूप कसे सिद्ध झाले हे आपण पाहिलं. जास्तीत जास्त पहिले सूत्र तुम्हाला आवर्तन पाहिलं. भूधन प्रथम पुरुष टीप आला. भूतीप या अवस्थेमध्ये आपण टीपची काय संज्ञा झाली, तीनशेत सार्वधातुकम न सार्वधातुक संज्ञा झाली. अशी संज्ञा झाल्यानंतर पुन्हा कर्तरी शब्द सूत्र आलं. कर्तृर्थक सार्वधातुक पुढे असेल तर धातू पुढे शब्द प्रत्यय हो. भू टीप पुन्हा शब्द घटक शकार प्रकार शीत संज्ञा. भू अति सार्वधातुक धातू कयो हो. हे पहा, हा ज्ञान मुद्रा करत राहा. आणि कोणती तरी मुद्रा बिना मुद्रायचं बसायचं, काहीतरी करायची. समजा असं तरी करा, है ना, बघा असं बसा. ज्ञान मुद्रा असंच करावं लागतं. वैराग्य तरी करा, ही ज्ञान मुद्रा. किंवा सरस्वती मुद्रा, पण इथं पाठात नाही बसता येत. असंही बसू शकता तुम्ही, बसल्या असल्या इथं खाली ठेवायचं असं बस आपलं ऐकत. सरस्वती ही सरस्वती मुद्रा आहे. आणि केलं तर बुद्धी तीव्र होते, कोणतंही काम सफल होत. प्रश्न म्हणजे महामुद्रा त्याला लय सेवा करावी लागते. एवढ्या लवकर नाही. चला पुढे. आता हो तीस झालं. सार्वधातुक धातू कयो हो, हे सूत्र आलं. सार्वधातुक धातू कयो या सूत्राने गुण झाला. कधी पहा, आता दोन सूत्र आपल्याला असणार आहेत. एक सार्वधातुक धातू कयो आणि पुढे येणाऱ्या उगंत लघुपदस्य. हे दोनच सूत्र सार्वधातुक आणि अर्ध धातुक प्रत्यय पुढे आल्यावर गुण करतात. दोन्ही करतात, सार्वधातुक किंवा अर्ध धातुक किंवा. हे सूत्र अंतिम स्वराला गुण करत आणि ती सूत्र पुढे येणारं सूत्र उपधा स्वराला गुण करत. म्हणजे उपांत्य स्वराला गुण करत, तेवढं लक्षात ठेवा. मग भूला भू झाला, अवादेश झाला. भवती भवती भवतः भवन्ति भवसी भवतः भवथ. भवधनमी ज्योंत मध्ये काय झालं, झीला झीच्या झला अंत झाला, ही होताच. मग अंती भव आतो गुणिने पर भवंती भवसी भवथ भवथ भवधनमी या अवस्थेत अतो दीर्घोयी सूत्र आलं. अतो दीर्घोयी काय सांगतं की ययादो काय या आतोंगस्य दीर्घो ययादव सार्वधातुके. ययादी सार्वधातुक पुढे असेल तर अकारांत अंगाच्या ठिकाणी काय हो, दीर्घ आदेश हो. मग काय होणार, दीर्घ आदेश होईल. दीर्घ आदेश झाल्यानंतर भवामी भवाम भवाम हे रूप बनले होते. आता इथून पुढे आपल्याला यांचा प्रयोग पाहायचा आहे. प्रयोग प्रक्रिया पाहणार आपण. प्रयोग
पुरुष प्रयोग पुरुष दूर करावं लागते. आपलं वरील आहे पुरुष प्रयोग. हा आपला विचार करायचा आपल्याला. पुरुष प्रयोग पहिल्यांदा आपण मग कालच सांगितलं कर्त्यालाच पुरुष असे म्हणतात. काय म्हटलं? कर्ता एव पुरुष भवती, है ना. मग आता आपलं वाक्य प्रयोग करत चालायचं आहे. याकरिता आपल्याला लक्षही देता आलं पाहिजे की पहिला कर्ता कशाला म्हणतात. कर्ता कशाला म्हणतात, या कर्त्याची व्याख्या आपल्याला पाहावं लागेल. कर्ता है ना. व्हॉट इज कर्ता? हस का ना हा वय मला आपलं म्हणायचं संस्कृत मधून कारण काही शब्द असेच वापरायचे संस्कृतीच है ना. जसं इकडं मराठी जसं वापरतो ना आपण इंग्रजी तसेच व्हॉट इज कर्ता वाज ते सब्जेक्ट आहे पण एखाद्या वेळेस इंग्रज संस्कृत करता. पाहता कर्ता एव पुरुष भवती. कर्ता ही पुरुष आहे, कर्ताच पुरुष आहे. मग आता कर्ता म्हणजे काय मला सांगा. तर त्याच्याकरता सूत्र आहे स्वतंत्र कर्ता. स्वतंत्र कर्ता स्वतंत्र कर्ता स्वतंत्र कर्ता. लघु मध्ये ते कुठे रे शेवटी न्यंत प्रक्रियेत कर्त्याचं लक्षण पण तिथं ते कर्ता हे सूत्र आहे. त्याच्या पुढे क्रम लिहून टाक. क्रम राहिलाय हे स्वतंत्र कर्ता. इथे क्रम लिहा. तिथे क्रम टाक. किती आहे? 1:4:54. हे प्रथम अध्यायस्य चतुर्थ क्रमांकस्य 54. अग्रे अभी अग्रे कारक प्रकरणे बेचते तसं तर हमको इतना ही चाहिए. स्वतंत्र कर्ता. स्वतंत्र कर्ता स्वातंत्र्येण वृत्ति अस्ति. स्वातंत्र्येण क्रियायाम न ठीक क्रियायाम पहले ना. क्रियायाम स्वातंत्र्येण विवक्षितो अर्थः. स्वातंत्र्येण विवक्षितो अर्थः कर्ता स्यात्. क्रियायाम स्वातंत्र्येण विवक्षितो अर्थः कर्ता स्यात्. क्रिया में स्वतंत्र रीति से विवक्षित माने बताने सांगण्याकरिता. आता येतो क्रियेमध्ये क्रियायाम सप्तमी आहे ना तर काय लिहायचं. क्रियेमध्ये स्वातंत्र्येण तृतीय आहे तर याचा अर्थ करता स्वतंत्र रूपाने. क्रियेमध्ये स्वतंत्र रूपाने विवक्षित सांगण्याकरिता इष्ट असलेला अर्थ करता हो. करता होय. कर्तासात करता हो म्हणजे क्रियेमध्ये स्वतंत्र रूपाने विवक्षित असलेला अर्थच करता आहे. आता म्हणजे कोणतीही क्रिया करण्याकरिता जो स्वतंत्र असतो त्याला काय म्हणायचं. बरं समजा याला मला दूध पाजायचंय बर का. अरे पाजू दे ना 1 मिनिट. तर काय जात आहे लगेच आई हो करत काय बोलाच पाजू दे ना बर
दूध पाजायचं समजा झालं, पण त्यांनी निश्चय केला मला प्यायचंच नाही. मग तुम्हाला काय म्हटलं, 2-4 जणांनी हात पाय धराले है ना, सगळ्यांनी धरलं, एक जणाला तोंड वाचायला लावलं है ना, त्यात पुन्हा बळ आपण ती काय काय ती बॉटल ती असते ना पाजायची, लहान बाळ आहे ना है ना, बॉटल पाजली पण ते, आणि नाही नंतर तर डायरेक्टच असं ग्लास नाही टाकलं. हो ते नरसाळा आहे ना, नरसाळ्यांना बरं पाजवलं, पण आता पिणं त्याच्या हातात आहे ना, तोडला तू काही करा गाड्यानं, पण मी पिणारच नाही, हात तुम्ही तोंडात टाका तर काही करा. जसं ते आपले बाबा काय सांगतात, एक कथा, ते एक जण म्हणले पिपाणी आहे ना, पिपाणी वाजायची, आता परंपरा आहे, बाप पिपाणी वाजत होता, पिपाणी मध्ये ते वाजवणारे बासुरी, नंतर आता मुलालाही बासुरीच शिकवावी असं चाललं. पण झालं काय, तो मला बासुरी सोडून काहीही करा, पण आता ऐकलंच पोरा, त्यांनी एक बापानं काय केलं, पोराला खाली पाडलं, तोंडात पिपाणी खाऊली आणि म्हटले आता वाज. ते म्हणलं तुम्ही काय करणार, एवढं करणार, फुकायचं तर माझ्या हातात आहे ना, फुकणार कोण. तसंच म्हणजे कोणतीही क्रिया करण्याकरता स्वतंत्र जो असतो दुसऱ्याच्या, म्हणजे पहा कोणते काम खायचं म्हटलं ते आपण प्रेरणा वगैरे हे वेगळे, पण जे मुख्य क्रिया आहे करायची, पण समजा तुम्ही म्हटलं उठ रे आणि जा पाणी आण, ठीक आहे तू उठशील, पण पाणी आणणं तुझ्या हातात आहे ना, आहे की नाही. ते पाणी आणण्याला स्वतंत्र तू आहे, तू सांडत आणायचं का उलट करत आणायचं तुझ्या हात. म्हणजे कोणतीही क्रिया बरं का, होय कोणतीही क्रिया, अरे हसं जायचं ना रे, कोणतीही क्रिया करण्याकरिता, मला बी तसं हसू येत नाही बरं का. मी कधी कीर्तन प्रवचनात गेल्यावर ना सगळे लोक येण्याकरता हसत राहतात, मी आपलं केवळ पाहत राहतो आणि एक नेमकं काय बोलत राहतो एवढंच पाहत राहतो, दुसरं काहीच करत नाही. पण मला जास्त लवकर हसू येत नाही, पण काही गोष्टी विषयी हसू येत आहे ना. बरं पहा, क्रियेमध्ये स्वतंत्र रूपाने सांगण्याकरिता इष्ट असलेला अर्थ करता. कर्ता हे कारक आहे. कर्ता कोण आहे? कारक. कर्ता है ना, कर्ता कारक आहे. कर्ता कारक अस्ति. आता कारक किती आहेत मग? कारक आहेत 6. कारक किती येतात? कारक कशाला म्हणतात? क्रियाजनकत्वम, क्रियाजनकत्वम, कारकत्वम है ना, क्रियेच्या जनकाला कारक म्हणतात. ज्याच्यापासून क्रिया उत्पन्न होते त्याला कारक म्हणतात. मग ही कारक 6 आहेत. श्लोकांत असेल सर्वांच्या, बोला. कर्ता कर्म करणंच, कर्ता कर्म करणंच, संप्रदानं तथैव च, संप्रदानं तथैव च, अपादानाधिकरणे, अपादानाधिकरणे इत्याहु कारकानि षट्, इत्याहु कारकानि षट्.